ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? येस. तर मी बी जे वाघमारे, सहशिक्षक, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निलावडे. आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञान विषयामधील एका पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हा पाठ सांगण्याच्या आधी तुम्हाला मी गोष्ट सांगू इच्छितो. रेडी? तयार आहात सगळेजण गोष्ट ऐकायला? आवडत नाही गोष्ट? आवडते ना? हो, येस. चला तर आपण एक गोष्ट ऐकूया. ठीक आहे? तर तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे जो माणूस, आपण जे मानव प्राणी जो आहे तो आधीच्या काळी, सुरुवातीच्या काळी कुठे राहायचा? सांगा बरं. कुठे राहत होता? जंगलामध्ये, होय की नाही? किंवा अजून कुठे राहायचा? तो गुहेमध्ये राहायचा. बरोबर? येस. आणि काय करायचा तो? खायचा वगैरे काय? सांगा बरं. तर तुम्हाला माहिती आहे काय खायचा तो? येस. तो काय खायचा? जंगलामध्ये मिळणारी जी फळं आहेत, होय ना, किंवा जंगलामध्ये मिळणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची शिकार करून तो खायचा. आणि कुठंतरी राहायचा, म्हणजे आज इकडं असेल तर उद्या दुसऱ्या ठिकाणी, आहे ना, जिथं ज्याला खायला मिळतं तिथं तो राहायचा. आणि आज इथं झालं तर उद्या कुठे राहायचं? तो पुढच्या दुसऱ्या जिथं त्याला खायला मिळेल तिथं जाऊन राहायचा. असं त्याचं जीवन, सुरुवातीचा जीवनक्रम होता. कोणाचा? मानवाचा. ओके, ऐकताय ना गोष्ट? येस. तर तो माणूस तिथं अशा पद्धतीने त्याचं जीवनक्रम चालू होता. आणि मग असं करता करता एक दिवस त्याच्या लक्षात आलं की आपण उगाच भटकत फिरतो की नाही. म्हणजे रोज कशासाठी आपण ह्या आपल्या अन्नासाठी काय केलं पाहिजे, कशासाठी फिरलं पाहिजे, आपण काय करूया, एकाच ठिकाणी राहायचा प्रयत्न करूया, असं त्याचं मत होतं, त्याचं म्हणणं होतं. मग त्यांनी काय केलं की एका ठिकाणी राहण्यासाठी थोडंसं त्यांनी जंगलातली जी झाडं आहेत, है ना, लाकूड वगैरे जे आहे, त्या लाकडापासून किंवा अजून जे जंगलातले पानं वगैरे आहेत त्यांच्यापासून त्यांनी काय केलं, घर, छोटीशी एक झोपडी बनवायचा प्रयत्न केला. आणि तो त्यात यशस्वी झाला. मग तो काय करायला लागला सांगा? त्या झोपडीमध्ये राहू लागला. आणि मग त्याचं जे रोजचा जीवनक्रम होता त्या जीवनक्रमामध्ये त्यांनी काय करायला सुरुवात केली? त्या झोपडीमध्ये राहायचं. दिवसभर जे आपल्या अन्न आहे त्या अन्न मिळवण्यासाठी भटकत जायचं जंगलामध्ये. अन्न मिळालं की काय करायचं? खायचं पोट भरून आणि वापस त्या झोपडीमध्ये येऊन राहायचं. हा त्याचा जीवनक्रम दररोजचा चालू होता. मग पुढे काय झालं सांगा? तो असा त्याचा जीवनक्रम जो चालू होता, तो जीवनक्रम त्याने आता काय ठरवलं की त्याला परत कंटाळायला लागला. मग तो काय म्हणाला की बाबा रोज कशाला जंगलामध्ये जायला पाहिजे, होय की नाही? मग आपण काय करूया, इथंच हे जे काही जमीन आहे, हा जो जंगल आहे, ह्या जंगलामध्ये थोडीशी काय करूया आपण इथं, म्हणजे मला जे काय अन्न लागणार आहे ते अन्न काय करूया, मी इथंच मिळवण्याचा किंवा इथंच मी स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करूया, असं त्यांनी विचार केला. आणि मग त्यांनी तिथंच घराच्या आजूबाजूला धान्य किंवा जी फळं वगैरे होती, फळझाडं जी होती ती काय करायला सुरुवात केली, त्यांनी जास्त गोळा करून तो जास्त नाही, म्हणजे रोज रोज जाण्यापेक्षा काय करूया, एक दिवस घेऊन यायचं आणि 4-5 दिवस निवांत राहायचं, हा त्याचा विचार यायला लागला. मग त्यांनी काय केलं सांगा? तो 2-4 दिवस चं अन्न एकदम काय करायचा, गोळा करून आणायचा आणि तो घरामध्ये त्याच्या जे झोपडी होती त्या झोपडीमध्ये ठेवायचं. मग आता झोपडीमध्ये ठेवल्यानंतर जे अन्न होतं ते काय व्हायचं सांगा? 2 दिवस 3 दिवस गेले, त्यांनी जे काय आणलं, मांस वगैरे आणलं असेल शिकार करून किंवा फळं आणली असतील किंवा अजून काही आणलं असेल त्याला जे मिळालं जंगलामधनं, ते काय व्हायला लागलं, त्याला त्याच्या झोपडीमध्ये ठेवण्यासाठी काही नव्हतं ना. मग तो काय करायचं, तसं जमिनीवरती टाकून द्यायचं. मग तसं जमिनीवरती टाकल्यामुळं ते काय व्हायला लागलं, नाश होऊन जायला लागलं. मग त्याला परत त्याने विचार केला की अरे आपण तर जंगलातून एवढं कष्ट करून घेऊन यायला लागलो हे सगळं, मग हे फक्त असंच वाया जायचं नको. म्हणून त्यांनी काय करायला लागलं, काय केलं सांगा? त्या वस्तू ठेवण्यासाठी एक छोटंसं, म्हणजे पानं, जंगलातल्या झाडांची पानं असतात की नाही, मोठी मोठी पानं असतात बघा जंगलामध्ये, तुम्ही झाडं बघितलं असतं ना, तर झाडांची, काही झाडांची पानं खूप मोठी असतात, होय ना. त्या मोठ्या पानांच्या मोठी पानं घेऊन त्यांनी काय केलं, त्याचं थोडंसं
पानं ती घेऊन आणि त्याला थोडंसं विणल्यासारखं म्हणजे ते टाके वगैरे घालून त्याला ती पानं घरामध्ये तो ठेवू लागला. आणि त्या पानांच्या मध्ये त्यांनी काय ठेवलं सांगा, त्यांनी जे काही मिळवून आणलेलं आहे, जंगलातून जे शोधून आणलेलं आहे ते सगळं त्या वस्तू त्याच्यामध्ये तो ठेवू लागला, है ना. त्याचं अन्नपदार्थ जे होते ते ठेवायला त्यांनी सुरुवात केली. मग आता पुढे जाऊन पुढे जाऊन म्हणजे त्याचा जो सुरुवात ही इथून झाली. मग त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी काय केलं की बाबा आपण काय करूया, आता चालत जातो आपण जंगलामध्ये रोज, होय की नाही. मग आता आपण काय करूया थोडंसं, म्हणजे त्याच्याकडे ही आयडिया यायला लागली की आता प्राण्यांचा आपण त्याच्यासाठी वापर केला पाहिजे. मग प्राण्यांचा वापर करावा लागला माणूस, त्यांच्या प्राण्यांच्यावरती बसून जाणं असेल हे वगैरे. त्यानंतर जो मानव आहे त्या मानवाने पुढं काय करायला चालू केलं की बाबा तिथंच आपल्या आजूबाजूला काय करायचं, पिकवायचं. आणि मग धान्य पिकवता त्याला शोध लागला की बाबा आपण हे पानामध्ये ठेवण्यापेक्षा आपण थोडं काय करू शकतो, लाकडाचं वगैरे काहीतरी बनवू शकतो का, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. मग त्यांनी लाकडापासून छोट्या छोट्या वस्तू बनवायला सुरुवात केली. आणि मग त्या वस्तू बनवताना त्यांनी म्हणजे कशा पण ओबडधोबड पहिला झाल्या असतील, बनवल्या असतील त्याने ओबडधोबड ज्या वस्तू बनवल्या त्या वस्तू ठेवण्यासाठी, म्हणजे ते साहित्य जे आणलं होतं ते ठेवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली. तिथूनपासून तो सुरू झालेला हा प्रवास आज आपण कुठं येऊन पोहोचतोय, आजच्या आपल्या घरामध्ये येऊन पोहोचतोय. बरोबर आहे की नाही. आज जर तुम्ही आपलं घर बघितलं तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये तुम्ही बघतायत किंवा तुम्ही घराकडून येताना खूप साऱ्या वस्तू तुमच्या बॅगेमध्ये असतात, होय ना. तुम्ही खिशातून घेऊन येता की नाही. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज, खूप सारे नमुने आपण आत्ता जर बघितले तर आपण त्याच्यामध्ये आहेत. मग ह्या ज्या वस्तू आहेत आणि वस्तूंचा वापर त्याच्या गरजेसाठी तो करायला लागला. मग तशाच पद्धतीचा आपल्याकडे आज विज्ञानच्या आपल्या पाठामधला एक पाठ आहे, चौथा पाठ. त्याचं नाव आहे वस्तूंचं गटामध्ये वर्गीकरण. आता ह्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू त्यांनी बघा म्हणजे सुरुवातीला कशापासून बनवल्या, पानांच्यापासून, नंतर लाकडांच्यापासून, होय की नाही. त्यानंतर आज करत करत आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत आणि खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत, होय की नाही. मग ह्या वस्तू सगळ्या त्यांनी ज्या निर्माण केल्या होत्या त्या वस्तूंचं गटामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे. ठीक आहे. आपला पाठ काय सांगतो की ह्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे फक्त मी उदाहरण दिली, खूप साऱ्या वस्तू आहेत आपल्याकडे, तर ह्या वस्तूंचं गटामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे. ठीक आहे. हा आपल्याला पाठ आहे. मग या पाठाचं काय शिकणार आहोत या पाठातून? वस्तूंचं गटामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे तर कशासाठी केलं पाहिजे? या पाठाचा अभ्यास केल्यानंतर, वस्तूंचे गटामध्ये वर्गीकरण या पाठाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही काय शिकाल तर वस्तूंचे गटामध्ये वर्गीकरण करण्याची काय आवश्यकता आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, ह्या पाठाच्या शिकल्यानंतर तुम्ही काय होणार आहात तर वस्तूंचं गटामध्ये, वस्तू जितक्या आपण बघितल्या त्या सगळ्या वस्तूंची गटामध्ये वर्गीकरण करण्याची काय आवश्यकता आहे हा एक मुद्दा शिकणार आहात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की वस्तूंचं स्वरूप, वस्तूंचं स्वरूप कसं असतं याच्याविषयी आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर वस्तूंचे गुणधर्म पण शिकणार आहोत. वस्तूंचे गुणधर्म पण असतात बरं का. तर ह्या वस्तूंचे वेगळे वेगळे कोणते गुणधर्म आहेत हे गुणधर्म शिकणार आहोत आपण या पाठामध्ये. त्यानंतर वस्तूंचे गुणधर्म झाल्यानंतर, वस्तूंच्या गुणधर्मानंतर गुणधर्मांच्या आधारे मग कसं वस्तूंचं वर्गीकरण करायचं हेही आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला तर आपण आजचा ह्या पाठाला सुरुवात करूया. बघा आता मी तुमच्याशी थोडीशी तुमच्याकडून एक कृती करून घेणार आहे. त्या कृतीसाठी तुम्ही सगळेजण तयार असाल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू जमा करायच्या. ठीक आहे. तुमच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत सांगा बरं. उदाहरणार्थ तुमच्या सभोवताली, आता जर तुम्ही शाळेचा विचार केलात तर आपल्याकडं काय काय असतं आपल्या सभोवताली सांगा बरं. हां, कोण सांगू शकेल काय असतं आपल्या सभोवती शाळेमध्ये? येस, काय काय असतं आपल्याकडं? पेन असतं, हो ना, वही असते, पुस्तक असतं, आणखीन शिक्षकांच्याकडे काय असतं? खडू असतात, होय ना. त्यानंतर पेन असतं, पट्टी असते. आपण फक्त शाळेच्या संदर्भात जर विचार केला तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. जर तुम्ही घराचा विचार केला तुमच्या
तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुमच्या सभोवतालच्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत सांगा बरं. आपल्या सभोवताली कोणत्या वस्तू असतात घरामध्ये? जर तुम्ही किचनमध्ये गेलात तर खूप सारी स्वयंपाक करण्यासाठीची असणारी भांडी, मग ती कशाची असणार? लोखंडाची असतील, ॲल्युमिनियमची असतील, प्लास्टिकची असतील, है ना. त्यानंतर आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जर बघितलं तर तिकडच्या सगळ्या वस्तू आहेत. ह्या सगळ्या वस्तू काय होत आहेत आपल्या घरामध्ये आहेत, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या वस्तूंचं तुम्ही काय करायचं, एक गट करायचा आहे. ह्या सगळ्या वस्तू जमवायच्या आहेत. घरामधल्या असतील किंवा शाळेमधल्या असतील किंवा तुम्ही कुठंतरी बाहेर फिरायला गेलात, हॉटेलमध्ये वगैरे जातात, है ना. तर तिथल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूची नावं लिहायची, म्हणजे त्यांचं यादी करायची आहे. तुम्हाला कराल? येस. आता आपण पुढे बघूयात. मग तुम्ही ज्या वस्तू जमा केल्या त्याच्यामध्ये ह्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत का बघा बरं. इकडे तुम्हाला दिसतं आहे की काही वस्तू आहेत तिथं कोणत्या कोणत्या कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या खूप साऱ्या वस्तू आहेत तिथे, होय की नाही, आपल्या सभोवतालच्या वस्तू. मग काही त्याच्यामध्ये दिसतंय बघा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला बाहुली आहे, है ना, बकेट आहे, चिमटा आहे, त्यानंतर डिस्क, कम्प्युटरचं डिस्क आहे, त्यानंतर मोबाईल फोन आहे, होय ना. त्यानंतर अजून काय आपल्याकडं पाट आहेत, है ना. शाळेमध्ये आपण बघतो ना, बेंचेस आहेत आपल्याकडे, टेबल आहे, है ना. त्यानंतर दुसरं चित्र जे आहे त्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, तर दुसऱ्या चित्रामध्ये आहे पूर्णतः निसर्ग, होय की नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या सगळ्या ह्या वस्तू, तिथला झाडं आहेत, है ना. त्याचबरोबर पाणी आहे, माती आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, हे सगळ्या काय आहेत सांगा पुढे, निसर्गामधल्या वस्तू आहेत. त्यानंतर तिसरं चित्र जे आहे तर तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे बघा. तिसरं चित्र आपल्याला काय दाखवत आहे, तर तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे, खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या प्लास्टिकची भांडी आहेत की नाही, छोटी छोटी प्लेट्स वगैरे तुम्हाला दिसत आहेत. तर हे सगळं जे आहे ह्या सगळ्या काय आहेत आपल्या सभोवतालच्या वस्तू आहेत. तुम्ही जे मगाशी मी तुम्हाला यादी करायला सांगितली होती की नाही, त्या यादीमध्ये ह्या सगळ्या वस्तू तुमच्यासोबत असतील, होय ना. येस. तर ही यादी खूप मोठी होऊ शकते, बरोबर आहे. एक खेळ म्हणून आपण हे करू शकतो की बाबा आपल्या सभोवताली कोणत्या वस्तू आहेत आपल्याला माहिती असेल तर खूप साऱ्या वस्तू आपण त्या यादीमध्ये काय करू शकतो, ॲड करू शकतो. ते तुम्ही म्हणजे मोठी यादी आपल्याला मिळेल वस्तूंच्या विषयीची. मग आता ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूंचं वर्गीकरण आपल्याला करायचं, ठीक आहे. तर आपण ते कसं करणार आहोत, ह्या वस्तूंचं वर्गीकरण बघूया आपण आता. बघा, तर पहिल्यांदा जे वर्गीकरण आपण करणार आहोत, आता तुम्ही ज्या वस्तू बघितल्या त्या वस्तूंच्या मधल्या किंवा तुम्ही जे काय वस्तू काय केलेल्या आहात, यादी केलेली आहात वस्तूंची, त्या यादीमध्ये तुम्ही काय करणार आहात की आता तुम्ही ज्या वस्तू जमा केल्यात त्याच्यामधल्या लहान वस्तू कोणत्या आणि मोठ्या वस्तू कोणत्या ह्यांचा गट वेगळा करायचा आहे, बरोबर आहे. आपण सुरुवातीला काय केलं सांगा, एक यादी केली. त्या यादीमध्ये काय केलं आपण, एकूण सगळ्या ज्या आपल्या सभोवतालच्या वस्तू आहेत त्या वस्तूंची यादी केली, बरोबर आहे, होय की नाही. येस. तर आता आपण काय करणार आहोत, ही सुद्धा कृती तुम्ही घरी करायची आहे. तर काय करायचं बघा, याच्यामध्ये लहान आणि मोठ्या वस्तू वेगवेगळ्या करायच्या आहेत. म्हणजे लहान आकाराच्या ज्या वस्तू आहेत त्या लहान आकाराच्या वस्तू काय करायच्या तुम्ही एका गटामध्ये लिहायच्या आहेत आणि मोठ्या आकाराच्या ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या गटामध्ये लिहायच्या आहेत. मग लहान आकाराच्या वस्तूमध्ये तुम्ही ज्या जमा केल्या आहेत त्याच्यामध्ये काय काय येईल बघा, सांगा बरं. शाळेचा जर आपण विचार केला तर आपण शाळेमध्ये कोणत्या कोणत्या लहान आकाराच्या वस्तू असतात आपल्यासोबत, सांगू शकाल? ओके. तर तुमच्यासोबत तुमच्या जवळ असणारे जे पेन आहे ना, पेन म्हणा किंवा रबर आहे की नाही, रबर असेल, पेन्सिल असेल, तुमचं कंपास बॉक्स असेल, ह्या सगळ्या अजून इतर ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, ह्या लहान वस्तूंच्या गटामध्ये ॲड करायच्या आहेत, म्हणजे लिहायच्या आहेत. त्यानंतर जो दुसरा गट आहे तो मोठ्या वस्तूंचा गट. आता मोठ्या वस्तू फक्त शाळेच्या संदर्भात तुम्हाला मी लहान वस्तूंचं उदाहरण सांगितलं. आता मोठ्या वस्तूंच्या संदर्भात फक्त शाळेच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर कोणत्या मोठ्या वस्तू असतील शाळेच्या संदर्भात तिथे, तर तुम्ही जे बसता आहात ते बेंच आहे की नाही, त्यासोबत तुमचे सर शिकवतात ती खुर्ची, त्यानंतर बसून शिकवतात ती खुर्ची, त्यानंतर टेबल आहे ना, त्यानंतर खिडकी, भिंत, ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत की नाही.
त्यासोबत जर तुम्ही घरामध्ये आलात तर तुम्ही जर शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलात तर शेतकऱ्याच्या घरामध्ये मोठ्या वस्तू काय असतात बघा, नांगर असतो है ना, मोठ्या मोठ्या बैलांची जर जे काय अवजार असतात ती असतात है ना, ह्या सगळ्या मोठ्या वस्तूंची यादी तुम्हाला करायची आहे. त्यासोबत आता हा लहान वस्तूंचा गट झाला आणि मोठ्या वस्तूंचा गट तुम्ही कराल. बरोबर आहे, समजले तुम्हाला? समजले ना? ठीक आहे. तर तुमच्या सभोवताली ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्यांची तुम्ही काय करायचे, यादी करायची आहे. त्यानंतर बघा आता पुढचा एक गट करायचा आपल्याला. तर तो गट आहे आपल्या सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक व कृत्रिम वस्तूंची यादी करायची. कोणता गट करायचा आपल्याला आता? आपल्या सभोवताली आपण जे आत्ता काही वस्तूंची नावं लिहिली त्याच्यामध्ये दुसरा गट काय करायचा आपल्याला, नैसर्गिक वस्तू कोणत्या आणि कृत्रिम वस्तू कोणत्या. तर तुम्हाला माहिती असेल नैसर्गिक म्हणजे काय रे, कोणाला माहिती आहे? कोण सांगेल बरं, नैसर्गिक म्हणजे काय? हो, अगदी बरोबर आहे. हां, खूप हुशार आहात तुम्ही, नाही? येस. तर नैसर्गिक म्हणजे काय, ज्या वस्तू निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत, होय की नाही, त्याला कोणीही निर्माण नाही केलं, आपण कोणी निर्माण नाही केलं, त्या सगळ्या कोणी निर्माण केल्या आहेत, निसर्गतःच त्या आहेत. बरोबर, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक वस्तू असं म्हणतो. मग नैसर्गिकमध्ये काय येईल सांगा बरं? झाडे येतील है ना, नदी येईल, त्यानंतर पाणी असेल है ना, माती असेल, जमीन असेल, ह्या सगळ्या काय आहेत, नैसर्गिक आपल्या सभोवताली असणारे घटक आहेत, वस्तू आहेत, गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्यानंतर आता कृत्रिम तर तुम्हाला माहितीच आहे. कृत्रिम म्हणजे काय सांगा बरं? कृत्रिम वस्तू कोणत्या आहेत? सॉरी, पहिल्यांदा त्याच्या आधी कृत्रिम म्हणजे काय? कृत्रिम म्हणजे काय, जर ज्या वस्तू माणसाने तयार केल्या आहेत. बरोबर आहे ना, ज्या वस्तू माणसाने तयार केल्या त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो आपण? कृत्रिम वस्तू असं म्हणतो. बरोबर आहे ना. कृत्रिम वस्तू म्हणजे काय, ज्या वस्तू माणसाने किंवा मानवाने तयार केल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, कृत्रिम वस्तू असं म्हणतो. मग आता ह्या कृत्रिम वस्तूमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू टाकाल बरं? कोणत्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये लिहाल? हां, खूप साऱ्या वस्तू आहेत की नाही, सांगा बरं नावं. कृत्रिम वस्तूमध्ये पेन, पेपर, पेन्सिल है ना, कागद, त्यानंतर टी व्ही, मोबाईल, हां, लॅपटॉप, होय की नाही, तुमचं घर, हां, भिंत, त्यानंतर ह्या खूप साऱ्या वस्तू आहेत, होय ना. ह्या सगळ्या वस्तू ज्या म्हणून आपण आपला उपयोग करतो त्या सगळ्या कोणी निर्माण केल्या आहेत, मानवाने निर्माण केलेल्या आहेत, होय की नाही. मग हा सुद्धा गट आपण काय करू शकतो, एक करू शकतो. कोणता गट करतोय आपण आता? आपल्या सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक आणि कृत्रिम वस्तूंचा गट. बरोबर आहे, जमेल तुम्हाला? येस, नक्की जमेल, होय ना. ओके. त्यानंतर अजून एक आपण गट करू शकतो. इथंच थोडंसं बघा कसा करू शकतो आपण, आकाराच्या वरती, आकारांच्या आधारे है ना, त्या वस्तू कोणत्या आकाराच्या आहेत. घरामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला गोल आकाराच्या वस्तू दिसतील, किंवा त्यानंतर चौकोनी आकाराच्या वस्तू दिसतील, किंवा अजून काय म्हणतो आपण त्याला, आयताकार वस्तू दिसतील, होय की नाही. मग तशा पद्धतीने जर तुम्ही एक वेगळा गट अजून करू शकलात तर तोही गट आपल्याला वस्तूंची विभागणी करण्यासाठी, वस्तूंचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला मदत करेल. ठीक आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, अजून एक गट आपल्याला कोणता करायचा, वस्तूंचा आकारानुसार, आकार कसा आहे त्यांचा. उदाहरणार्थ समजा गोलाकार वस्तू जर म्हटल्या तुम्ही, तर गोलाकारामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये किंवा शाळेमध्ये जे तुम्हाला काही गोलाकाराचं दिसेल, जी वस्तू असेल, उदाहरणार्थ बॉल असेल, बांगडी असेल, होय की नाही, ह्या सगळ्या वस्तू काय आहेत सांगा, गोलाकाराच्या आहेत. बरोबर. मग ह्या गोलाकार वस्तू तुम्ही एका यादीमध्ये लिहू शकता. त्यानंतर चौकोन आकाराच्या बघा, तुमच्याकडे घरामध्ये आपल्याकडे पेटी वगैरे असतं की नाही, ह्या चौकोनी आकाराच्या असतात वस्तू आहेत, ह्या वस्तूंचा एक गट तुम्ही वेगळा करू शकता. त्यानंतर अजून एक आहे बघा, आयताकार वस्तू. आयताकाराच्या वस्तू आपण कोणत्या कोणत्या आहेत, आपल्या घरामध्ये खूप साऱ्या असतात, होय की नाही. आपलं बेड आहे, त्यानंतर तिजोरी असते, आरसा असतो, खूप साऱ्या वस्तू ह्या आयताकारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या आयताकार वस्तूंचा सुद्धा एक आपण गट काय करू शकतो, वेगळा गट तयार करू शकतो, होय ना. येस, तुम्ही हाही गट काय करायचा आहे, करायचा आहे. त्यानंतर आता बघा अजून एक गट आपल्याला वेगळा करता येईल, तो आहे आपल्या सभोवताली असणाऱ्या लाकडी वस्तू आणि
इतर वस्तूंची वेगळी यादी करायची आहे. बघा आपल्याकडं घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या बनवलेल्या आहेत ना, त्या कशापासून बनवल्या आहेत? खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत, होय की नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्या सभोवताली असणाऱ्या लाकडी वस्तू एका गटामध्ये लिहायचं आणि इतर वस्तू, इतर पदार्थापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू काय करायच्यात आपल्याला एका गटामध्ये लिहायच्या आहेत. आता बघा लाकडी वस्तूमध्ये तुम्ही काय लिहाल? तुमची उदाहरणार्थ खेळण्याची बॅट, बरोबर, होय की नाही. तर बॅट कशाने बनवलेले आहे? लाकडापासून बनवलेले आहे. त्यानंतर तुम्ही विटीदांडू खेळत असाल, होय की नाही, तर विटीदांडू दोन्ही कशाने बनवलेला आहे? लाकडापासून बनवलेला आहे. त्यानंतर शेतामध्ये शेतकरी जो नांगर वापरतो तो कशापासून बनवलेला असतो? लाकडापासून बनवलेला असतो. तुमच्या घरामध्ये पेटी असेल, होय की नाही, जुनी तुमच्या आजी आजोबांच्या काळातली जर पेटी असेल तुमच्याकडे, तर ती सुद्धा कशाने बनवलेली आहे? लाकडाने बनवलेली असते, होय की नाही. त्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी, तुम्ही खेळण्यातली जर खेळणी बघितलं तर खेळणीसुद्धा खूप सारी खेळणी कशापासून बनवलेली असतात? लाकडापासून बनवलेले असतात, होय की नाही. मग अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या लाकडी वस्तूंच्या गटामध्ये आपण काय करू शकतो? ॲड करू शकतो. हे सगळं तुम्ही काय करायचं? गट, लाकडी वस्तूंचा गट पूर्ण करायचा. त्यानंतर इतर वस्तूमध्ये बघा, इतर वस्तू कशाच्या आहेत? प्लास्टिकपासून बनलेल्या आहेत, होय ना. तर प्लास्टिकपासून बनलेल्या कोणत्या वस्तू सांगू शकाल तुम्ही? सांगा बरं, प्लास्टिकपासून बनलेल्या कोणत्या वस्तू आहेत आपल्याकडे घरामध्ये आपल्या? तर प्लेट्स आहेत, आहे ना. प्लास्टिकपासून बनलेलं पाटी असेल तुमच्या घरामध्ये, आहे की नाही, किंवा प्लेट्स आहेत, ताट असेल. अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याकडं काय आहेत? खेळणीसुद्धा जे आहे ते प्लास्टिकपासून पण बनलेली असतात, होय की नाही. तर ही खेळणी वगैरे ज्या आहेत हे सगळं आपण काय करू शकतो? प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तू ह्या गटामध्ये काय करू शकतो? घेऊ शकतो. त्यानंतर अजून बघा धातूपासून बनलेल्या पण वस्तू असतात, आहे की नाही. उदाहरणार्थ घरातली आपल्या तिजोरी वगैरे असेल, किंवा आता अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या घरामध्ये जे तिजोरी वगैरे आहे ही कशाची बनलेली असते? कशापासून बनलेली असते? धातूपासून बनलेली असते, बरोबर. मग हा एक गट काय करायचा आपल्याला? वेगळा करायचा आहे. मग बघा आता इथं ह्या ज्या वस्तू आपण बघितल्या आता, ह्या वस्तू बनवण्यासाठी कोणते कोणते पदार्थ वापरलेले असतात बघा, किंवा कोणते पदार्थ वापरलेले आहेत बघा. आता इकडे आपल्याला दिसतंय की प्लेट, है ना, प्लेट किंवा आपण त्याला ताट म्हणूया. हे कशापासून बनलेलं असतं? स्टीलपासून बनवलेलं आहे, काचेपासून बनवलेलं असतं, प्लास्टिकपासून सुद्धा बनवलेलं असतं आणि आणखी इतर पदार्थापासून सुद्धा ते आपण बनवू शकतो. त्यानंतर दुसरी वस्तू आहे बघा पेन. तर पेन कशापासून बनवतात? प्लास्टिकची बनलेली असते, त्यानंतर धातूची सुद्धा बनलेली असते. आपण त्याच्यामध्ये अजून एक ॲड करू शकतो. समजा जर बॅग बनवली असेल आपल्याकडची तर ती बॅग कशापासून बनवलेली असते? बॅग पण कापडापासून बनवलेली असते. अजून इतर पदार्थापासून, चमड्यापासून वगैरे सुद्धा बॅग काय करतात? बनवली जाते. हे वस्तू आणि त्या बनवण्यासाठी एकच वस्तू आहे बघा, पण बनवण्यासाठी वापरलेले पदार्थ मात्र काय आहेत? वेगवेगळे आहेत. आता इथं बघा वस्तूंचा जो आपण गट केला तो गट आपण कशाच्या आधारे करतोय? तर वस्तूंच्या आकार अथवा त्या कशापासून बनवल्या आहेत यावरून त्यांचे गट आपण करत आहोत. लक्षात येतं का मुद्दा तुमच्या? काय शिकतोय आपण? वस्तूंचे गटामध्ये वर्गीकरण. आणि हे वर्गीकरण पण कसं करतोय? की त्या वस्तूंचा आकार आणि त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत याच्यावरून आपण त्यांचे काय केले? गट केले. म्हणजे मगाशी तुम्हाला मी जे गट करायला सांगितले होते की नाही, म्हणजे आकारापासून, म्हणजे गोलाकाराच्या वेगळ्या, त्यानंतर चौकोनी आकाराच्या वेगळ्या, त्यानंतर आयताकार वेगळ्या, हे जे सांगितलं ना, तर पहिला मुद्दा आहे त्याच्यातला की वस्तूंच्या आकारावरून त्यांचं गट बनवले जातात. आणि दुसरा मुद्दा आहे की त्या कशापासून बनलेल्या आहेत यावरून सुद्धा त्यांचं काय केलं जातं? गट बनवल्या जातात. आपल्या सभोवताली असणाऱ्या एक वस्तू एक अथवा अनेक पदार्थापासून बनवलेल्या असतात. म्हणजे आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत त्या एकच वस्तू असेल ती एकापेक्षा जास्त पदार्थापासून आपण बनवू शकतो. उदाहरणार्थ बघा, काच आहे, त्यानंतर काचापासून आपण वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवू शकतो, होय की नाही. त्यानंतर धातूपासून आपण वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवू शकतो. त्यानंतर प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात, लाकडापासून बनवलेल्या असतात, कापसापासून बनवलेल्या असतात, कागदापासून. लक्षात येते का तुमच्या? आणि एकदा सांगतो बघा, आपण वस्तू ज्या बनवलेल्या आहेत त्यांच्यावरून गट करतो. ती कशापासून बनलेली आहे याच्यानुसार त्यांचे गट आपण करत असतो.
तर मी त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला वस्तू कशापासून बनवतो आपण, काचेपासून बनवतो, धातूपासून बनवतो, प्लास्टिकपासून बनवली जाते, लाकडापासून बनवतो, कापसापासून बनवली जाते, कागदापासून, चिखल किंवा मातीपासून सुद्धा आपण काय करू शकतो, वस्तू बनवू शकतो. बघा एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला इथे? काचेपासून बनवलेली मगाशी आपण बघितली की पेन हा काचेपासून बनवू शकतो आपण, होय की नाही. त्यानंतर लाकडापासून बनवणाऱ्या वस्तू सांगा बरं. लाकडापासून कोणत्या कोणत्या वस्तू बनवल्या जातात? खूप साऱ्या वस्तू, होय की नाही. खुर्ची असेल, टेबल असेल, है ना. बऱ्याचशा वस्तू आपण लाकडापासून सुद्धा बनवतो. कागदापासून काय बनवतो आपण? वही, पेन, पुस्तक, है ना. त्यानंतर वर्तमानपत्र किंवा नियतकालिका जे आहेत ह्याच्यासाठी आपण काय करतो? कागदाचा वापर करतो. चिखल किंवा मातीपासून आपण काय करतो रे? कोण सांगेल बरं? चिखलापासून किंवा मातीपासून आपण काय बनवतोय? कोणती वस्तू असते सांगा बरं? येस, तुमच्या घरामध्ये जे असणारे फ्लावर पॉट वगैरे जे आहेत ते कशापासून बनवलेले असतात? मातीपासून बनवलेले असतात, होय की नाही. त्यानंतर तुम्ही अजून एक बघितलं असेल, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शहरामध्ये मोठ्या मोठ्या ते मातीचे कुंड ठेवलेले मिळतात, होय की नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? माठ म्हणतात बघा त्याला. त्या माठ जे आहेत ते कशापासून बनवलेले असतात? मातीपासून बनवलेले असतात. तर लक्षात येतोय का मुद्दा तुमच्या? वस्तूंचं गट आपण कशावरून केले? त्या वस्तू कशापासून बनवलेल्या आहेत किंवा त्यांचा आकार कसा आहे त्या आकारावरून काय केले आपण? त्यांचे गट बनविले. बरोबर आहे? येस. आता बघा इकडे एक पदार्थ दिलेत, मगाशी आपण चर्चा केली त्याच्याविषयी थोडंसं अजून बघूया. त्याच्यामध्ये आपण एकाच पदार्थापासून बनलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. आता बघा इकडं लाकूड हा पदार्थ एकच आहे की नाही. तर ह्या लाकडापासून आपण काय काय बनवू शकतो बघा बरं. बघा खुर्ची बनवू शकतो आपण, टेबल बनवू शकतो, त्यानंतर नांगर बनवू शकतो, बैलगाडी आणि त्याची चाकंसुद्धा बनवू शकतो. अजून खूप साऱ्या काय करू शकतो? वस्तू आपण लाकडापासून बनवू शकतो. बरोबर आहे. तसंच बघा पुढचा पदार्थ आहे कागदपासून आपण बघा मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की पुस्तकं आहेत, वह्या आहेत, वर्तमानपत्र आहेत, खेळणी आहेत, होय की नाही. कागदापासून खेळणी पण बनवतात की नाही. तुमच्या घरामध्ये असलेलं दिनदर्शिका जे कॅलेंडर तुम्ही म्हणतात ते, त्यानंतर जे मॅगझिन्स असतात मग है ना, ते सगळे काय करतो आपण? ह्या कागदापासून बनवतो. म्हणजे पदार्थ एकच आहे परंतु त्याचा वापर आपण कशासाठी केला? वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवण्यासाठी करतो. ठीक आहे. आता बघा पुढचा पदार्थ आहे कातडं. कातड्यापासून आपण काय बनवतो रे? कोणी सांगेल? काय असतं कातड्याचं? सांगा बरं. कातड्याची काय असते? बघा सगळ्या लेडीजकडे असते की नाही. पर्स, त्यानंतर तुम्ही जो घालता तो बेल्ट, बरोबर आहे ना. त्यानंतर तुम्ही वापरता ते शूज, त्यानंतर चप्पल्स, होय की नाही. अशा अनेक वस्तू आपण काय करतो? ह्या कातड्यापासून बनवत असतो. प्लास्टिकपासून सांगा बरं. खूप साऱ्या वस्तू जे मगाशी आपण गट केले त्या गटांच्यामधून आपण सांगू शकतो की ह्या सगळ्या वस्तू आपण काय करतोय? प्लास्टिकपासून बनवतो. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, पुढचा पदार्थ आहे कापूस. कापसापासून काय बनतं रे? काय बनवतो आपण कापसापासून? सगळ्यात जास्त कापसापासून आपण बनवतो कपडे. बरोबर आहे ना. आपलं जे कापड आहे, आपला जो शर्ट वगैरे होतं किंवा पॅन्ट, जे आपण पूर्णतः जे कपडे आहेत ते कपडे बनवण्यासाठी कशाचा वापर करतो आपण? कापसाचा वापर करत असतो, होय की नाही. अशा अजून भरपूर वस्तू आहेत की त्यांच्यासाठी ह्या पदार्थांचा म्हणजे वापर आपण करत असतो. ठीक आहे. इथं काय समजले तुम्हाला? पदार्थ एकच आहे पण त्या पदार्थापासून बनणाऱ्या वस्तू काय आहेत मात्र त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. बरोबर आहे. ओके. त्यानंतर बघा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपण ज्या वस्तू तयार केल्या त्या तयार करण्यासाठी बघा म्हणजे आपण काय केलं इथं ह्याचा वापर कापसाचा वापर कशासाठी केला सांगा बरं? कपडे तयार करण्यासाठी. बरोबर आहे की नाही. कापसापासून आपण काय नाही तयार केलं? नांगर वगैरे नाही तयार केलं ना, किंवा खुर्ची नाही तयार केली,
बरोबर आहे, किंवा कागदापासून पण नाही तयार केली, बरोबर आहे. मग एखादी वस्तू तयार करण्यासाठी बघा हां, एखादी वस्तू जर आपल्याला तयार करायची असेल तर त्या तयार करणाऱ्या वस्तूसाठी कोणता पदार्थ वापरायचा, बरोबर आहे. आणि ते लक्षात घ्या, एखादी वस्तू तयार करायची आहे, मला समजा जर पेन तयार करायचे आहे तर ह्या पेन तयार करण्यासाठी मी काय वापरायला पाहिजे, ह्यासाठी त्या पदार्थाचे म्हणजे जो पदार्थ वापरणार आहे त्या पदार्थाचे काय केले पाहिजेत, आपण गुणधर्म जाणून घेतले पाहिजेत. म्हणजेच काय सांगा, एखादी वस्तू जर आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी लागणारा जो पदार्थ आहे तो त्या पदार्थापासून ती वस्तू तयार होऊ शकते का, हे त्या पदार्थामध्ये असणाऱ्या गुणधर्मावरून समजतं. ठीक आहे. तर तो पदार्थांचे जे गुणधर्म आहेत ते आपण काय करणार आहोत, पुढील भागामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर आजचा हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये तुम्ही वस्तूंचे गटामध्ये वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं हे शिकला आहात. आता तुम्ही ह्या पाठावरती मला काय करायचं आहे, जे मी तुम्हाला आता गट करायला सांगितले ते गट काय करायचे, तुम्ही तयार करायचे आहेत आणि तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना दाखवायचे. चला तर भेटूया आपण पुढच्या तासामध्ये पदार्थांच्या गुणधर्मासोबत. थँक्यू. अनुदिना